चला, युवा टायगर संघाकडून पहिला गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय, तो म्हणजेच नितीश. आणि दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. स्ट्राईक एंडवर सनी, नॉन स्ट्राईक एंडवर ओम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा पहिला चेंडू फटका सजवला होता, पण निर्धाव चेंडू येतोय. एक चांगली सुरुवात करून देताना युवा टायगर संघाला, तो म्हणजेच गोलंदाज नितीश. पहिल्या चेंडूवरती वर्चस्व गाजवताना बांधून ठेवण्यात यश येतंय. आणि हा हलक्या हाताने ढकललेला चेंडू सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगली रनिंग, चांगली फेकी. तदरम्यान एक धाव पूर्ण. एक धावेने धावफलकाचा श्री गणेशा होतोय. एक धावेने धावसंख्या वाढतीये आणि एक धाव बोर्डवर लगावली जाते. 2 चेंडू 1 धावा. चला, पुढचा चेंडू नितीश यांचा, सामोरे जाईल तो ओम. आणि इथे काहीतरी होताना मैदानाच्या बाहेर जातोय चेंडू षटकाराच्या रूपात आणि गडी परततोय तंबूस. पहिला गडी बाद. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झालाय, तो म्हणजेच अंकित. पाहूया कशी खेळी करतोय. आतापर्यंत यशस्वीरित्या गोलंदाजी करतोय तो म्हणजेच नितीश. हलक्या हाताने ढकलला डिक्लेअर झोनकडे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय आणि दखल घ्यायची आहे की इथे मागे जो ब्लॅक बॅकड्रॉप आपल्याला दिसतोय, ब्लॅक पडदा जो दिसतोय, त्याला लागला तर सिंगल कन्फर्म डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला जाईल. आणि जर त्या ब्लॅकड्रॉपच्या वरून चेंडू डायरेक्ट बाहेर जातोय तर गडी बाद होईल. चला, बॅरिकेड्सच्या बाहेर जायचंय सगळ्यांनी. मैदानाच्या आतमध्ये कोणीच थांबायचं नाहीये. इकडे जे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आपण प्रेक्षक पाहू शकता, जे बॅरिकेडवरती आहेत, त्यांनी बॅरिकेडच्या बाहेर जायचंय. लहान मुलं जे बसलेत, छोटे बच्चे जो अंदर बैठे हैं वो बैरिकेड्स के बाहर जाइए. बैरिकेड के अंदर कोई भी नहीं रुकेगा, प्लीज ध्यान दीजिए. सभी लोग बैरिकेड्स के बाहर जाएंगे, प्लीज वहां पे ध्यान देना है. उसी बीच मैदान के बीच में क्या होता हुआ, एक चांस बना था, एक मौका बना था, बट थोड़ा सा फंबल. 1 ओवर का खेल हो चुका है. रन संख्या हुई है 4. आणि आपल्यामध्ये एक मान्यवर उपस्थित आहेत, ते म्हणजेच K6 टर्फ चे ओनर कौस्तुभ सर. आपलं स्वागत असणार आहे. यांची साथ कायमच मुलांना असते. टीमच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे हे व्यक्तिमत्व आहेत. कायम सपोर्ट करत असतात मुलांना. धन्यवाद सर. आपला सपोर्ट, आपली साथ सोबत अशीच राहील अशी अपेक्षा करतो आणि आपलं मनापासून या सामन्यामध्ये स्वागत करतो कौस्तुभ सर. आतापर्यंत आपण पाहिलं तर बोईसर पालघर भागातलं एक अप्रतिम सुंदर टर्फ त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजेच K6 टर्फ. पोलीस कॉलनी रोड, बंजारवाडा इथे हे टर्फ आहे. जर आपल्या कोणालाही खेळायचं असेल तर आपण तिथे जाऊन खेळू शकता. त्यांच्या मार्फत हे टर्फ बनवलं गेलंय. खूप कमी खर्चात आपल्याला तिथे खेळता येऊ शकतं. कमी दर आकारला जातो तिथे. पुढचे आपले मान्यवर जे आपल्यासोबत आहेत ते म्हणजेच कल्पेश सर आणि दिनेश सर. एक सामाजिक सेवक म्हणून जे ओळखले जातात तेच आपले हे 2 मान्यवर कल्पेश सर आणि दिनेश सर. त्यांचा देखील मुलांना कायम सपोर्ट असतो, कायम साथ असतो. कसल्याही पद्धतीची गरज मुलांना लागत असेल तर त्यांच्या मदतीसाठी जे हजर असतात ते म्हणजेच कल्पेश सर आणि दिनेश सर. दोघेही आपल्यासोबत उपस्थित आहेत. इथे मैदान बनवायचं झालं, मैदानात हा पिच जो आपण पाहतोय तो पिच बनवायचा झाला, ही जागा, या सगळ्या गोष्टींसाठी मदत जे करतात ते म्हणजेच आपले मान्यवर कल्पेश सर आणि दिनेश सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. थँक्यू सर. आपली साथ आमच्यासोबत अशीच कायम राहो अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून इथे या सामन्यात उपस्थितीत नोंदवलीत. आपलं मनापासून या आयोजन कमिटी मार्फत स्वागत असणार आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच.
सर्व मान्यवरांचे स्वागत असणार आहे. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आलात. आणि तदरम्यान आपण जाऊयात मॅचकडे. काय चालू आहे मॅचमध्ये, कसा रंगलाय सामना पाहूयात. इथे आत्ता एक धाव आपण घेताना पाहिलं, एक चौरटी धाव मैदानाच्या आतमध्ये घेण्यात यश मिळालंय, ते म्हणजेच 2 फलंदाजांना इनविन्सिबल संघाच्या. आणि आता सामना रंगलाय तो म्हणजेच 1 षटक 2 चेंडूच्या समाप्तीस 10 धावा एका गडीच्या मोबदल्यात. पाहूयात पुढचा चेंडू, आणि इथे कुठेतरी शांत ठेवण्यात यश मिळते फलंदाजाला. हा फटका सजवलाय, चेंडू जातो डिक्लेअर झोनकडे. 1 ने धावसंख्या वाढतीये, धावसंख्या झाली ती 7. खेळ झालाय तो 1 षटक 4 चेंडूचा एका गडीच्या मोबदल्यात. नो स्कोर. ओके, इथून निर्णय येतोय नो स्कोरचा. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 6 धावांवरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. इथे कुठेतरी चुकी घडत असताना नोच्या रूपाने 1 धाव वाढतीये, धावसंख्या आले 7. या गेल्या 2 चेंडूवर आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या. पहिले आला नो स्कोर, तदरम्यान गोलंदाजाचा नो. आता चेंडू जाऊन आदळतोय पायांवरती. शांत ठेवण्यात यश मिळालंय कुठेतरी फलंदाजाला. सुंदर गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजेच गोलंदाज दीपक. आणि आता हा असणार आहे या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे 7 वरती. गडी बाद झालाय तो 1. या चेंडूवरती काय होतंय पाहूया. दीपक गोलंदाजी मार्कवरती सज्ज, सामोरे जाईल तो म्हणजेच फलंदाज अंकित. येस, दीपक का अंकित, अंकित का दीपक. आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त करताना तो म्हणजेच गोलंदाज दीपक. यश मिळतंय त्याला, गडी बाद होतोय, दुसरा गडी बाद होतोय, तंबूच्या आसऱ्यास परततोय. धावसंख्या स्थिरावली आहे ती 7 धाव. चेंडूंचा खेळ झालाय 2 षटकांचा. चलिए चलते मैदान की ओर. नए फलंदाज, नए बल्लेबाज. जीरो 630 ऑटो रिक्शा जो पार्क किया है आपने वहां से निकालनी है प्लीज, एक साइड में उसको पार्क करना है. 0630 ये ऑटो रिक्शा जो दीपक 11 टीम आपकी ये रिक्शा, आप प्लीज उसे हटा दीजिए, एक साइड में लगाइए. 0630 ये रिक्शा हटा दीजिए प्लीज. चलते हैं मैदान की ओर. ये एक डॉट चेंडू, एक बिंदी गेंद आती हुई, डॉट गेंद आती हुई मैदान के बीच. 2 गेंदों का खेल हो चुका है. 2 ओवर 2 गेंदों का खेल हुआ. यहां पे मिस्टेक, गलती, और इसी गलती का खामियाजा एक चौका. और यहां से ऐसी बल्लेबाजी करनी होगी, चौके लगाने होंगे. अगर एक सम्मानजनक स्कोर तक पहुंचना है, एक सम्मानजनक स्कोर हासिल करना है, तो आक्रामक बल्लेबाजी मैदान के बीच में दर्शानी होगी इनविजिबल टीम को. और यहां पे क्या होते हुए ये गलती, गलती और गलती. एक चौका आ चुका था, उसके बाद एक और चौके का प्रयास था, पर चेंडू जाते हुए 6 के लिए, और यहां पे आता हुआ विकेट. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे चांगला कलेक्ट होता, फेकी करण्याची इच्छा होती, पण स्वतःला अडवलं, स्वतःला थांबवलं. तदरम्यान 1 धाव पूर्ण झाली आहे. 1 धावेने धावसंख्या झाली ती 12. आता चेंडूचा खेळ उडलाय, तो शेवटचा चेंडू या षटकातला. 2 षटक 5 चेंडूंचा खेळ झालाय. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रुपेश. पाहूया काय करतोय. हा चेंडू टाकला गेलाय, ढकलला गेला ऑफसाईड रीजन झोन मध्ये. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल. तदरम्यान 1 धाव पूर्ण. 3 ओव्हरचा खेळ झालाय, धावसंख्या झाली ती
मातोश्री यांच्या मार्फत आणि चांगलं कॅमेरावर्क आपण पाहू शकता विश नेटवर्क यांच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये. आणि आता चौथं षटक या इनिंगचं शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतो. गोलंदाज सद्दाम सामोरे जाईल तो वकील. फटका सजवलाय आणि इथे वकिली दर्शवताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज वकील इन टू द गॅप येतोय चौकार. पुढचा सामना असणार आहे तो म्हणजेच महालक्ष्मी वडकुन विरुद्ध जय जोगनादेव आगवन वामिका स्टार. इनिंग ब्रेक मध्ये टॉस असणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लक्ष ठेवायचं आहे. आणि हा चेंडू इथेच चुकी घडत असताना चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय चौकार. राकेश परदेशी सर आपण मंचावर यायचंय. आपल्या आयोजकांची विनंती आहे प्लीज आयोजकांच्या विनंतीला मान द्यायचा आहे. मंचावरती उपस्थित व्हायचंय. येस मैदानात आपले मान्यवर पाहुणे दाखल झालेत. त्यांचं स्वागत असणार आहे. राकेश परदेशी सर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 चौकार आतापर्यंत लगावले गेलेत 2 चेंडूंवरती. हा तिसरा चेंडू होता. 1 धाव घेतली गेली आहे. आतापर्यंतचं समीकरण पाहता 2 चौकार 1 सिंगल. इथे चांगला चेंडू अडवला जातोय. 1 डॉट चेंडू येतोय. धावसंख्या झाली आहे 22. पुढचा चेंडू ढकलला गेला ऑफ राईट रेजिंग झोन मध्ये. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. 1 धावेने धावसंख्या वाढते 23. आणि आता शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला या इनिंगचा. पाहूयात किती धावा गोळा केल्या जात आहेत. ते म्हणजेच इनविजिबल संघाकडनं ज्या काही धावा गोळा केल्या जातील तेच आव्हान असणार आहे युवा टायगरला विजयासाठी. आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी तंबूच्या आसऱ्याच परतावं लागते फलंदाजाला. धावसंख्या स्थिरावली आहे 23. विजयासाठी पाहिजेत 24. चला पुढचा सामना महालक्ष्मी वडकुन विरुद्ध जय जोगनादेव आगवन वामिका स्टार. टॉस साठी यायचंय दोन्ही कर्णधार. टॉस होणार आहे पुढच्या मॅचचा. दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचंय. चला महालक्ष्मी वडकुन विरुद्ध जय जोगनादेव आगवन वामिका स्टार. पुढचा सामना टॉस साठी दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित व्हायचंय. कौस्तुभ सर आपल्या हाते टॉस होणार आहे. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कौस्तुभ सर कॉइन टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेत. जय जोगनादेव आगवन वामिका स्टार स्वागत आहे आपलं. महालक्ष्मी वडकुन येस आपलं देखील स्वागत असणार आहे. पहिला चॉईस कॉल असणार आहे. चला इथे चॉईस कॉल असणार आहे. पहिले कॉल असणार आहे वडकुन संघाचा. हेड्स हा कॉल आहे आणि टेल्स. आगवन संघ आपण टॉस जिंकलेला आहात. काय करणार आहात? प्रथम आम्ही बॉलिंग घेणार आहे. क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करत असताना वडकुन संघाला आपण किती धावांपर्यंत अडवायचा प्रयत्न कराल? आम्ही कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करणार. ओके कमीत कमी धावांपर्यंत. आगवन संघासमोर फलंदाजी करताना आपण प्रथम कितीपर्यंत धावा बनवू शकता? जास्त जास्त बनवायची कोशिश करू. ओके दोन्ही संघांना मॅचसाठी ऑल द बेस्ट. जाऊयात चालू सामन्याकडे. कौस्तुभ सर आपण यायचं आपल्यासोबत. येस एक छोटीशी मुलाखत असणार आहे. आपण पाहताय साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 एक सुंदर आयोजन नियोजन आपल्या मार्फत आपण इथे पाहत आहात. काय म्हणाल या आयोजनाबद्दल? काय म्हणाल आयोजन कमिटीबद्दल? खूप चांगलं असं आयोजन केलं आहे इकडे. मी प्रत्येक मॅचमध्ये जातो पण अशी मॅच ही चांगली घडवली गेलेली आहे. माझा सहकार्य असेल या मॅचला आणि नेहमी दरवर्षी राहील. बस मी हे 2 शब्द बोलतो आणि माझे शब्द संपवतो. धन्यवाद कौस्तुभ सर आपण आपल्यासोबत जोडले गेलात. येस जाऊयात सामन्याकडे.
आणि आता मैदानाच्या आतमध्ये इनविन्सिबल विरुद्ध युवा टायगर. येस, हा सामना रंगला जातोय. पहिला चेंडू दीपक. स्वप्नील मुले याने स्टेज जवळ यायचंय. स्वप्नील, आयोजक बोलवतात, आपण स्टेज जवळ यायचंय. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण काय पाहत असताना तंबूच्या आसऱ्यास परतावं लागलंय, ते म्हणजेच फलंदाज दीपक याला. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, तो म्हणजेच नितीश. आणि गोलंदाज मिथिलेश, जो पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्यात यशस्वी ठरतोय. इथे समोरच्या दिशेने हलक्या हाताने टच करून काढलेला एक धाव. एक धावेने श्री गणेश होतो इथे धाव फलकाचा. एक धावेने धावसंख्या सुरू होते. आता आपण पाहू शकता फलंदाजी मार्कवरती अंजुल उर्फ ब्रावो हलक्या हाताने एक धाव काढताना. चोवीस धावांचं टार्गेट आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये आहे. विजयासाठी 24 धावा बनवायच्या आहेत. आणि फलंदाजी मार्कवरती नितीश फटका सजवलाय, जातोय. सुंदर कॅमेराला सलामी देणारा चौकार. जाऊया मॅच मध्ये. नितीश फलंदाज हलक्या हाताने ढकलतोय, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढते. आणि आता या षटकातला शेवटचा चेंडू. आतापर्यंत पाहिलं तर 7 धावा झाल्यात एका गडीच्या मोबदल्यात. ब्रावो हलक्या हाताने खेळी करतोय, 1 धाव चोरतोय. धावसंख्या पोहोचली ती 8. चेंडूंचा खेळ झाला एका षटकाचा. येस, सुंदर खेळी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. 24 पाहिजेत विजयासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीस धावसंख्या लगावली जाते ती 8 एका गडीच्या मोबदल्यात. आता पाहूया फलंदाजी मार्कवरती ब्रावो. फटका सजवलाय, टॅपचा फटका येतोय. आमच्या मान्यवरांच्या बॅनरला सलामी देणारा हा फटका, श्री मुकेश पाटील सर यांच्या बॅनरला सलामी देणारा हा फटका जातोय चौकारासाठी. सुंदर चौकार येतोय ब्रावो यांच्या मार्फत. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्गावरती ब्रावो. तिकडे क्षेत्ररक्षण आहे, चेंडू अडवला जातोय, निर्धाव चेंडू येतोय. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 12 एका गडीच्या मोबदल्यात. विजय गांगुर्डे सर यांचं स्वागत असणार आहे, यांनी मंचावर उपस्थित व्हायचंय. विजय गांगुर्डे सर, आयोजकांची विनंती आहे आपण प्लीज मंचावर यायचंय. विजय गांगुर्डे सर. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने ढकलला चेंडू, मागे कुठेतरी यष्टीरक्षक तैनात आहे आणि चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या झाल्यात 12. पुढचा चेंडू, 5वा चेंडू या दुसऱ्या षटकातला. हलक्या हाताने समोरच्या दिशेने ढकललाय, 1 धाव काढून घेतली आहे. धावसंख्या झाली ती 13. कुठेतरी जर हा सामना जिंकायचा आहे इनविजिबल संघाला तर डॉट चेंडू टाकावे लागतील, विकेट मिळवावे लागतील, तरच कुठेतरी या सामन्यात परत येऊ शकतो तो म्हणजे संघ इनविजिबल. आतापर्यंत साधारणशी खेळी करत शांत स्तब्ध मैदानाच्या आतमध्ये, कारण जास्त काही आक्रमक किंवा जास्त काही वेगळं करण्याची गरज नाहीये. ते म्हणजे युवा टायगर संघाला 2 षटक झालेत 7च्या सरासरीने. धावसंख्या झाली 14. इथून पुढे 12 चेंडू
10 रनांचा खेळ बाकी आहे. 10 धावा हव्यात. चेंडू उरलेत ते 12. 12 बॉल 10. मैदानाच्या आतमध्ये पाहूया काय होतंय या पुढच्या शेवटच्या 2 षटकांमध्ये. अशीच चालू खेळी करत शांत आणि शब्द पद्धतीने सामना विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का युवा टायगर, की मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, काहीतरी सुंदर पद्धतीची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, विकेटा मिळवून इनविन्सिबल संघ हा सामना स्वतःच्या नावावर करू शकेल का? कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काहीच याच्यात आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. कोण कधी वरचढ ठरेल, कोण कधी पुढे जाईल, काही सांगता येत नाही. आणि अशाच पद्धतीने जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहिजेत ते 10, चेंडू उरलेत ते 12. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला हलकं ढकलून काढलाय, चांगला येतोय चेंडूवर आणि इथे चुकी करत असताना डिक्लेअरमध्ये चेंडूचा थ्रो जातोय. थ्रोच्या दरम्यान एक धाव, धावून काढलेली एक धाव, अशा 2 धावा. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 16. येस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून धावा राहिलेत त्या 8 आणि चेंडू आहेत ते 11. पुढचा चेंडू आणि आता इथे कुठेतरी फलंदाज चुकी करत असताना चौकाराचा कुठेतरी प्रयत्न होता, पण चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि षटकाराच्या मार्फत तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय फलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो म्हणजेच रवी. आतापर्यंत समीकरण पाहिलं गेलं तर युवा टायगर संघाच्या बाजूने आपण पाहू शकतो 8 धावा पाहिजेत, चेंडू उरलेत ते 10. एक शांत आणि स्तब्ध खेळी जरी मैदानाच्या आतमध्ये दर्शवली तरी सामना विजयी होऊ शकतो, तो म्हणजे संघ युवा टायगर. पण जशा पद्धतीने आता विकेट गेली तशा अजून विकेट घ्याव्या लागतील. इथे संघ क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये चेंडू रोखला जातोय, चेंडू अडवला जातोय, पण तदरम्यान एक धाव घेण्यात यश मिळालंय. या एक धावा देखील रोखणं खूप गरजेचं आहे आता इनविजिबल संघाला. आता आपण पाहू शकता स्ट्राईक एंडवरती ब्रावो चांगला फटका सजवतोय. इथे सुंदर कलेक्शन चेंडूचं अशा पद्धतीने बांधावं लागेल कुठेतरी संघाला, ते म्हणजे युवा टायगर संघाला. जरा सामना जिंकायचा इनविजिबल. स्कोर झालाय 17, चेंडूचा खेळ झालाय 4. 5वा चेंडू, फटका सजवलाय, चेंडू रोखला जातोय, पण तदरम्यान एक धाव चोरली जाते. क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे, चौकार अडवणं गरजेचं आहे, पण तदरम्यान या एक धावा देखील थांबवाव्या लागतील, कारण या एक धावा पण खूप महत्त्वाच्या आहेत. स्कोर छोटा आहे, टोटल छोटा आहे, आव्हान छोटं आहे, त्यामुळे या एक धावा थांबवणं गरजेचं आहे जर हा सामना जिंकायचा आहे इनविजिबल संघाला. येस, इथून धावा राहिले 6, चेंडू उरले ते 7. फटका सजवलाय, जातोय इंटू द गॅप, येतोय चौकार आणि आता इथून फक्त 2 धावा पाहिजेत शेवटच्या षटकामध्ये. चेंडूचा खेळ झालाय 3 षटकांचा, धावसंख्या झाले 22. चला, इथे आपल्या मान्यवरांचा सन्मान असणार आहे. कल्पेश सर यांच्या हस्ते राकेश परदेशी सर यांचा सन्मान होणार आहे मंचावरती. जाऊयात सन्मानाकडे. आपल्या मान्यवरांचा सन्मान असणार आहे. कल्पेश सर यांच्या हस्ते राकेश परदेशी सर यांचा सन्मान असणार आहे. स्वागत आहे सर आपलं या आमच्या आयोजन कमिटी मार्फत. फोटो काढा कोणीतरी. कॅमेरामन क्षण टिपायचेत आपण. हे आपण पाहू शकता सन्मान होतोय राकेश परदेशी सर यांचा कल्पेश सरांच्या हस्ते. मान्यवर खूप महत्त्वाचे असतात स्पर्धेसाठी, कारण आपण आमच्या पाठीशी उभे असतात तेव्हाच इतकं चांगलं सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे. फटका टॅपचा सजवलाय, खाली क्षेत्ररक्षण येतोय, थ्रो चांगला करतोय, तदरम्यान एक धाव चोरली जाते. आता इथून फक्त 1 धावेची गरज आहे विजयासाठी. फक्त औपचारिकता उरली म्हणता येईल या मॅच मध्ये. रवी ही शेवटची विजयाची धाव घेऊ शकेल का? येतोय चौकार, चौकाराने सामना जिंकतोय तो म्हणजेच युवा टायगर संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि इनविजिबल संघ धन्यवाद, आपण या स्पर्धेत सहभागी झालात, चांगली खेळी केलीत, आपले आभार असणार आहेत.
आणि आपण सहभागी झाल्याबद्दल आपला सन्मान असणार आहे. इनविजिबल संघ आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे जाण्याआधी.